नववर्ष म्हटले की त्या वर्षाची पूर्वसंध्या म्हणजे अनेकांसाठी आनंदाचा क्षण. नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जाते आणि यासाठी अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. मात्र त्या पार्ट्या केवळ माणसासाठी आयोजित केल्या जातात, परंतु मूर्तिजापूर तालुक्यातील नागोली येथील देवदत्त अनभोरे हे त्यासाठी अपवाद ठरले आहेत. ते भूतदया दाखवीत भटक्या कुत्र्यांना नववर्षाच्या पर्वावर रीतसर जेवण देतात आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्षाच्या पूर्वसंध्येला चक्क कुत्र्यांसाठी मटण बिर्याणी पार्टीचे आयोजन केले होते. घरी 18 विश्व दारिद्र्य आणि यातही पदरमोड करून लोकांसाठी काही न करता मुक्या जीवांसाठी आपण काही वेगळं केलं पाहिजे अशी संकल्पना देवदत्त किसनराव अनभोरे यांच्या डोक्यात आली. तेव्हापासून अर्थात गत 6 वर्षांपासून अविरत रोडगा पार्टीचे आयोजन करण्यात येत होते आणि यावर्षी त्यांनी 50 ते 55 कुत्र्यांना मटण बिर्याणीची मेजवानी दिली. ते अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतून काही एकर शेती मिळाली आणि त्याचबरोबर ते खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. त्यांचा परिवार वर्षभर मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवितात. अशा परिस्थितीतही मनाचा मोठेपणा असलेले अनभोरे कुटुंब आपल्या घरी 31 डिसेंबर रोजी दरवर्षी परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांसाठी पार्टी ठेवतात आणि विशेष म्हणजे सर्व भटक्या कुत्र्यांसाठी मंडपाची व्यवस्था करून त्या मंडपाच्या दर्शनी भागावर कुत्र्यांचे फोटो असलेले पोस्टर लावून त्यावर कुत्र्यांसाठी मटण बिर्याणी पार्टी, कुत्र्यांचे नवीन वर्ष सुखाचे जावो असा मजकूर लिहिलेला असतो. त्यांच्या मनाच्या मोठेपणाची सर्वच स्तरावरून प्रशंसा होत आहे. माणूस माणसापासून दुरावत चालला आहे आणि त्यामुळे माणसावर विश्वास राहिलेला नाही. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तो सक्षम आहे, परंतु या मुक्या जीवाला कोणीही विचारामध्ये घेत नाहीत आणि दरवर्षी त्यांना रोडग्याची पार्टी द्यायचा. कुत्रा हा मांसाहारी प्राणी असल्याने ते जेवण पचणे पडेल असे लक्षात आल्यावर यावर्षी खास तुमच्यासाठी मटण बिर्याणीची मेजवानी ठेवली आहे. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. च्या पर्वावर कुत्र्यांसाठी रोडगा पार्टी करत होतो. आज मटण बिर्याणी आहे. किती वर्ष झाले करता आणि ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी काय आली? माझ्या मनात मी हे संकल्पना आली, माणूस माणसापासून मनुष्य दुरावलेला आहे आणि मनुष्य जिभेचा चोचल्यासाठीच हे सक्षम झालेले आहे. म्हणून मी माझ्या मनात हे वाटलं, मला जनावरांसाठी जर आपण काहीतरी केलं तर मला असा आनंद वाटेल. 2 पायाच्या बुद्धिवान प्राणी असल्यानंतरही तो माणूस माणसासारखा वागत नाही, म्हणून मी कुत्र्यांना खाऊ घालतो. मी ह्याची माझी हे झालेली आहे. किती कुत्रे जेवण करतात त्या पार्टीमध्ये? 50 ते 60 कुत्रे माझ्या पार्टीमध्ये जेवण करतात. किती वर्षापासून हे तुम्ही? म्हणजे 2019 पासून मी कार्यरत आहे. माझं ही संकल्पना आली कशी तुमच्या डोक्यात? कारण हे संकल्प हे कमी सुरुवातपासून मी माणसाला आपलं म्हणून मी समजत होतो, पण माणूस माणसासारखा वागत नाही. तेव्हापासून माझ्या डोक्यात हे आलं का मी जनावराला खाऊ घातलं तर त्याच्यापेक्षा जनावरं खाल्लं तर मला आनंद वाटेल, पण 2 माणसाला हे नाही खाऊ घालायचं. तुम्ही जनावरांसाठी म्हटलं, केवळ कुत्र्यासाठीच पार्टी ठेवता तुम्ही, तर जनावरांचं म्हणजे बाकीचं? जे उरलेलं मी जनावर म्हणजे सर्व 4 पायांना सर्वांना आनंद हे करतो मी उरलेलं. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.